नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे भाजणीच्या चकलीची रेसिपी. अगदी कुरकुरीत खुसखुशीत झालेली होती ही चकली. मला वाटलं नाही की एवढी छान होईल बा म्हणून, कारण की ही माझी रेसिपी नाही आहे, माझ्या ताईची रेसिपी आहे. माझ्या घरी जास्त करून तर उडदाच्या डाळीची, तांदळाच्या पिठाची आणि बेसनाची चकली बनवली जाते. ही भाजणीची चकली नाही बनवल्या जात, कारण की वेळ खूप जास्त वाटते याच्यामध्ये, म्हणून बनवत नाही. तर मी ह्यावेळेस तिची रेसिपी बनवून बघितली, मला खूप छान वाटली म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केली. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तांदूळ घ्यायचे आहे. 3 ते 4 वाट्या तांदूळ घ्यायचं. राशनचे तांदूळ किंवा जे कोलम तांदूळ असते ते सुद्धा घेऊ शकता, फक्त चिकटवाले नाही घ्यायचे. नंतर त्यामध्ये मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ, सोबतच 1 वाटी उडदाची डाळ आणि अर्धा वाटी मुगाची डाळ आणि 1 वाटी साबुदाणा व 1 वाटी जाड पोहेसुद्धा घेणार आहे. तर मी पूर्ण अगोदर डाळी घेतल्या आणि तांदूळ घेतलं. हे सर्व मी एकातच घेतलेलं आहे आणि याला स्वच्छपणे अगोदर धुवून घेत आहे. तुम्ही वेगवेगळंसुद्धा धुवून याला वाळू टाकू शकता किंवा अशा प्रकारे एकसाथसुद्धा धुवून वाळू टाकू शकता. तर मी धुवून घेतलं 2-3 पाण्याने आणि धुतल्यानंतर याचं पाणी पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे. पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे. तर मी चाळणीमध्ये काढलं आणि पूर्ण 10 ते 15 मिनटं पाणी याला निथळून घेतलं. नंतर एक स्वच्छ कपड्यावर आपल्याला याला थोडंसं असं पातळसर पसरवून घ्यायचं आहे आणि वाळू द्यायचं आहे. तुम्ही याला फॅन खाली पण सुद्धा वाळू शकता किंवा थोडीशी सावली असेल तिथेही वाळू शकता किंवा थोडंसं 1-2 तासासाठी कडक उन्हामध्ये सुद्धा वाळू शकता. खूप जास्त नाही म्हणा, पण हलकंसं वाढलेलं पाहिजे, हलकंसं कोमटसर म्हणजे असं ओलावा पाहिजे, इतपत आपल्याला वाळलेली पाहिजे. वाळल्यानंतर याला मी भाजून घेणार आहे आता. तर कमीत कमी 5-10 मिनटं याला मी भाजून घेतलं छानपैकी. हलकासा आणि एक जो भाजणीचा वास येतो ना, सुगंध असते ना, तो पूर्ण रूममध्ये आपल्याला दळवळत नाही इतपत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. पण मंद आचेवर भाजायचं, खूप हाय फ्लेमवर किंवा मीडियम फ्लेमवर नाही भाजत राहायचं. कारण की काय होते की बुडाला लागली की जी भाजणी आहे ना ती थोडीशी करपल्यासारखी होते आणि मग भाजणीची जी चव आहे ना ती थोडीशी वेगळी लागते. त्याला मी थोडीशी मंद आचेवरच असल्यावर मी याला भाजून घेतलं. त्यामध्ये थोडंसं 1 वाटी साबुदाणा, 1 वाटी पोहा तो सुद्धा टाकला आणि नंतर पाऊण वाटी धनिया, 2 ते 3 चम्मचच्या जवळपास सोप आणि जिरंसुद्धा टाकलेलं आहे. आता हे सर्व मसाले आणि बाकीचे इन्ग्रेडियंटसुद्धा छानपैकी असे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. कमीत कमी 5-10 मिनटं भाजायचं. भाजल्यानंतर हिला चांगली थंड होऊ द्यायची आणि नंतर दळून आणून घ्यायची किंवा मिक्सरच्या पॉटमध्ये बारीकसुद्धा करू शकता. पण मी दळूनच आणलं. दळून आणल्यानंतर इतक्या प्रमाणामध्ये भाजणीचं पीठ झालेलं आहे 1-1.5 किलोच्या जवळपास, 1 किलोच्या जवळपास. तर मी पूर्णपणे नाही बनवणार आहे, कारण की मी फर्स्ट टाईम बनवत होती म्हणून मला असं विचार आला की बरोबर जमते की नाही जमत बा. म्हणून मी यामधलं फक्त 3 वाटी तांदळाचं म्हणजे भाजणीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्या हिशोबाने मग बाकीचे साहित्य टाकलेलं आहे. तुम्हाला 1 किलोची म्हणजे पूर्ण याची बनवायची असेल ना, त्याचंसुद्धा मी प्रमाण तुम्हाला सांगून देईल. तर यामध्ये मी 2 चमचा जवळपास लाल तिखट, सोबतच चवीनुसार मीठ, पाऊण चमच हळद, थोडंसं धनिया पावडर टाकणं हे ऑप्शनल आहे, कारण की आधीच धनिया टाकलेला होतं, पण मी टाकलं थोडंसं. आणि नंतर जिरं, ओवा हातावर छानपैकी असं मळून आणि तीळसुद्धा टाकायची. अगोदर हे सर्व मिक्स करून घ्यायचं. नंतर यामध्ये पाऊण कपच्या जवळपास तेल टाकायचं आहे आणि तेल टाकल्यानंतर याला कडकडीत तेल टाकायचं, बिलकुल असं कडकडीत तेल राहील ना ते टाकायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी. अगोदर मी गरम असल्यामुळे मी चमच्यानेच केलं, म्हणजे विस्कलनेच केलं, बट नंतर आपल्याला हाताने छानपैकी असं मडून चोडून पूर्ण पिठाला लावून घ्यायचं आहे. तुम्हाला सांगतेच मी, अशा प्रकारे छानपैकी असं एक तर तुम्ही दोन्ही हाताने सुद्धा याला छानपैकी चोडून असं लावू शकता. बघा, अगोदरपेक्षा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. तर मी थोडं करून तेल टाकलेलं होतं, एकसाथ पूर्ण नाही टाकलं, कारण की गरम असल्यामुळे थोडंसं हे होते, मग त्रास होते हाताला म्हणून. नंतर यामध्ये मी कोमटसर पाण्याचा यूज केलेला आहे. हलकंसं बुडबुड्या येईल बा असं पाणी गरम केलेलं होतं आणि त्या पाण्याने मी हे पीठ भिजवणार आहे, कारण की भाजणीची चकलीची जे पीठ असते ना ते थोडंसं हलकंसं जाड असते, हलकंसं, खूप नाही म्हणा, हलकंसं असते. तर म्हणून मी यामध्ये गरम पाण्याचा यूज केलेला आहे. तर मला
2 कपच्या जवळपास, पूर्ण 2 कप नाही पण आपण 2 कपच्या जवळपास लागलेला आहे. तर अगोदर मी यामध्ये सर्व म्हणजे पिठाला असं लावून घेतलं आणि 10 मिनटाच्या जवळपास याला मग नंतर झाकून ठेवलं. त्यानंतर मी याला मळून घेतलं, कारण की तोपर्यंत पूर्ण जी भाजणीचं पीठ आहे ना, पाणी छानपैकी ॲब्झॉर्ब करते आणि हलकीशी मऊसर होऊन जाते छानपैकी गोळा तो. खूप जास्त आपल्याला मऊसरसुद्धा नाही पाहिजे, म्हणून ज्या प्रमाणामध्ये तुम्हाला दाखवलं आहे तितक्या प्रमाणामध्ये आपल्याला तो डो तयार करून घ्यायचा आहे. नंतर चकलीच्या साच्याला तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये छानपैकी असा सिलेंड्रिकल गोळा करायचा आणि त्यामध्ये फिलअप करून घ्यायचा आहे. नंतर बटर पेपरवर किंवा एखाद्या प्लेटवर तुम्ही तेल लावूनसुद्धा याला चकल्या पिळू शकता, किंवा मी ट्रेस घेतला, त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्यावर चकल्या पिळून घेतलेल्या आहे आणि तेलसुद्धा गरम करायला ठेवून दिलेलं आहे. तर मीडियम फ्लेमवर गरम केलेल्या तेलामध्ये फ्राय करणार आहे. खूप जास्त असं धुवादार वगैरे किंवा मंद अगदी असलेल्या याच्यावर नाही करायचं. खूप म्हणजे असं हलकं गरम झालेल्या याच्यावर मीडियम आचवर गरम केलेल्या तेलामध्ये फ्राय करणार आहे. तर अशा प्रकारे मी अगोदर काय केलं, चकल्या छानपैकी अशा पिळून घेतल्या. तुम्हाला ज्या आकारामध्ये मोठा लहान तुम्ही आपल्या हिशोबाने बरोबर पिळू शकता. तर बघू शकता मी थोडंसं टाकून बघितलं तर म्हणजे बरोबर तेल गरम झालेलं आहे. तर यामध्ये मी ज्याही चकल्या बनवल्या होत्या 4 ते 5 त्या टाकलेल्या आहे. एक साथ बिलकुल खूप साऱ्या नाही टाकायच्या, नाहीतर काय होते की तिला स्पेस नाही मिळत, तर ते खाली बुडाला चिपकून जाते आणि मग बरोबर चकली बनत नाही, तुटल्यासारखी होऊन जाते. आणि टाकताबरोबरच तिला छेडायचं नाही बिलकुल. तिला थोडंसं सेट होऊ द्यायचं आणि सेट झाल्यानंतर बरोबर पलटवायचं हलक्या हलक्या हाताने आणि नंतर असा ब्राउनिश कलर येईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे, तळून घ्यायचं आहे. बघू शकता बाकीच्या पण मी अशाच बनवून घेतल्या आहे. आणि आजची जी ही चकली आहे ना, पूर्णपणे मी जेवढ्याही चकल्या बनवल्या तेवढ्या तळून घेतलेल्या आहे. तर बघा अशा प्रकारे ही चकल्या तयार झालेल्या आहे. पाहायला आणि खायला अतिशय सुंदर झालेल्या होत्या. मला म्हणजे असं वाटत होतं की अगोदर मी का बरं नाही विचारलं तिला आणि का बरं नाही केल्या, आणि तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. अगदी छान झालेल्या होत्या, खुसखुशीत अशा चकलेल्या. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही चकल्याची रेसिपी? आवडली असेल ना तर एकदा बनवून बघा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. सपोज तुम्हाला 1 किलोच्या चकलीच्या हिशोबाने म्हणजे पूर्ण पिठाच्या चकलीच्या हिशोबाने तिखट मीठ टाकायचं असेल ना, तर त्यामध्ये अर्धा कपच्या जवळपास तेल टाकायचं मोहन आणि नंतर 4 ते 5 चम्मच तिखट टाकायचं, पाऊण चम्मच हळद टाकायची, तीळ टाकायची, ओवा टाकायचा आणि मग नंतर पीठ मळून चकल्या काढून घ्यायच्या आहे. आवडली असेल आजची रेसिपी तर बनवून बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. चला तर टेक केअर, बाय.